मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर या ठिकाणी खानदेशामध्ये पेरणीला प्रारंभ होत असतो आणि मृग नक्षत्र हे 8 जूनला लागलेले आहे। आता 8 दिवस उलटून गेलेले आहेत, मात्र अद्यापही पुरेसा असा पाऊस झालेला नाही। त्यामुळे आपण जर बघितलं तर या ठिकाणी शेतकरी हे संकटात सापडलेले आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राचा पाऊस हा वेळेवर पडेल या आशेने या ठिकाणी कपाशीची लागवड केली होती, मात्र मृग नक्षत्राचा पाऊस आलाच नाही आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांची पिकं आता धोक्यात सापडलेली आहे। खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात मृग नक्षत्राचा मुहूर्त साधत अनेक शेतकरी हे पेरणीला प्रारंभ करतात। मृग नक्षत्राचा पावसाला सुरुवात झाली म्हणजे वर्ष जवळपास पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो या आशेने शेतकरी या ठिकाणी लागवड करीत असतात। मात्र यावेळी मृग नक्षत्राला पाऊस आला नाही। यंदा मे महिन्यातच पावसाळ्याने सुरुवात केल्याने अनेक शेतकरी उल्हासित झाले होते। त्यांना वाटलं होतं की यावेळी पाऊस चांगला असेल, मात्र मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पाऊस नसल्याने शेतकरी आता संकटात सापडले आहेत। धुळे जिल्ह्यामध्ये जवळपास 3.5 लाख हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी केली जाणार आहे। त्यापैकी जवळपास 2 लाख हेक्टरच्या पुढे या ठिकाणी कपाशीचं क्षेत्र आहे आणि प्रमुख पीक म्हणून कपाशीकडे बघितलं जातं आणि त्या अनुषयाने अनेक शेतकऱ्यांनी ही कपाशी लागवड केलेली आहे। मात्र आपण जर बघितलं तर शेतामध्ये आता ही सर्व पिकं आता सुकू लागलेली आहेत आणि लवकर चांगला पाऊस पडावा अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। मृग नक्षत्रात पाऊस झाला नसला तरी येणाऱ्या काळात चांगला पाऊस पडेल असा आशावाद आता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।